जय बिरसा. आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. सर्व बिरसा मुंडा मित्र मंडळ आणि आदिवासी बांधवांतर्फे की आदिवासी बांधवांवर जे सध्या नोकरच्या संदर्भानं जे निवेदन देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो 6 जुलै 2017चा निर्णय आहे की त्याच्यामध्ये पदभरती झाली पाहिजे. तर ती पदभरती 12,500 एवढी पदभरती आहे. परंतु ती पदभरती अजूनही आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. कुठलीही नोकरीच्या संदर्भानं आदिवासी विद्यार्थ्यांची दखल घेतल्या जात नाही. त्याचबरोबर जी शासकीय निमशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता जे जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक नाही ते बंधनकारक करण्यात यावं अशी एक याच्यामध्ये मागणी करण्यात आली आहे. कास्ट व्हॅलिडीच्या संदर्भानं मागणी आहे. तिसरी अशी आहे की जी जात पडताळणी आहे ती जी प्रलंबित ठेवली आली तर त्याची प्रलंबित असलेल्या जात पडताळणीच्या ज्या प्रमाणपत्राच्या चौकशा करून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे 85,000 पदाची पदभरती तत्काळ सुरू करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांची सार्वजनिक आरोग्य विभागातील 1541 गट अ ब क ड संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. आणि जिंतूरमधील जे वसतिगृह आहे मुलामुलीचे त्या वसतिगृहाचे स्वमालकीचे हक्काचे वसतिगृह जिंतूर येथे सुरू करण्यात यावे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी. आणि जी TRTI आहे ती आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण संस्था टेक्नॉलॉजी जसे ITI असतात त्या संदर्भानं विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात यावी. त्याची प्रशिक्षण संस्था खंड न पडता चालू ठेवण्यात यावी. या संदर्भानं आदिवासी विद्यार्थ्यांच्या मार्फत हे जे निवेदन देण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर आदिवासी हा या देशाचा राजा आहे, मूळचा रहिवासी आहे. परंतु आज आदिवासींसोबत एवढी हेळसांड केलं जात आहे की त्यांचे जे हक्काच्या जमिनीसुद्धा आहेत त्या काढून घेतल्या जात आहेत. राहिला प्रश्न एज्युकेशनचा, शिक्षणाच्या संदर्भात तर आदिवासी असो की कुठलीही बहुजन जनता असो त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावर आणि त्यांच्या शैक्षणिक बाबीवर आणि नोकऱ्यावर गदा आणण्याचं काम ही शासन प्रशासन करत आहे. म्हणून या ज्या आदिवासी विद्यार्थी जे आज शिक्षणासाठी धडपडत आहेत, नोकऱ्यासाठी धडपडत आहेत तर त्यांना कुठेतरी न्याय मिळण्यात यावा. म्हणून या ठिकाणी जे बिरसा मित्रमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे. तसेच त्याला भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या मार्फत सुद्धा पाठिंबा देण्यात आलेला आहे. आणि इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन तसं बहुजन मुक्ती पार्टीचा याला पाठबळ राहील. धन्यवाद.